श्री स्वामी समर्थ मित्रांनो। तर मित्रांनो, उद्या सर्वात मोठी अमावस्या आहे। तर या दिवशी आपल्या घराच्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ आणि गोमित्र नक्की टाका, हळदीचं लेपन करा आणि उंबरट्यावर कापूर आणि लवंगा नक्की जाळा। आपल्या मुलांना जर नजर दोष लागले असेल तर त्यांच्या अंगावरून काळी मोहरी जी मसाल्याच्या डब्यात राहते ती, नाहीतर पिवळी मोहरी उतरवून 7 वेळा फेकून द्या। याच्याने लहान मुलं चिडचिड करणार नाही आणि नजर दोष दूर होईल। तर मित्रांनो, खाली जी लिंक दिली आहे, छोटा त्रिकोण आकार आहे, तर तेथे शिवसहस्र नामावली आणि 1 ते 14 अध्याय सप्तशतीचे पारायणाचे मल्हारी सप्तशतीचे अध्याय आलेले आहेत शालिनी भक्तिसागरवर। तर त्या लिंकवर क्लिक करा आणि शिवसहस्र नामावली स्तोत्र, शिव महापुराणातील ते स्तोत्र आहे, अर्थसहित आहे। तर आज झोपण्याच्या अगोदर ते नक्की ऐका। याच्याने आपले पितृदोष दूर होईल, नकारात्मक ऊर्जा घरात जी असेल तर ती दूर होते आणि महालक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो। तर उद्या आहे गुरुवार, अमावस्या। या दिवशी पितृंसाठी लांब वातीचा दिवा लावायचा, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा। पिंपळाचं झाड जर जवळ असेल तर पिंपळाच्या झाडाखाली ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत सरसोचं जे तेल येतं तर त्याचा दिवा लावायचा आणि काळी तीळ थोडीशी त्या दिव्यात टाकायची। याच्याने आपल्या पितृंना संतुष्टी होते। जर नरकात पितृ पडले असतील तर ते सुद्धा बाहेर येतात आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती होते। अमावस्येच्या दिवशी पिंडदान, पितृंसाठी दीप प्रज्वलित करणं हे अतिशय महत्वाचं असतं। गोर गरिबांना जर आपण या दिवशी गरजू लोकांना दान धर्म केला तर ते अतिशय अक्षय पुण्य फळाची प्राप्ती होते। त्याशिवाय गुरुवार पण आहे, तर या दिवशी आपण गुळ आणि हरभऱ्याची डाळ जर गाईला खाऊ घातली तर ज्यांना शनी असेल, याने 7.5चा दोष असेल तर त्यांचा 7.5चा दोष नाहीसा होऊन घरामध्ये त्यांची आर्थिक अडचण जर असेल तर ती दूर होऊन घरात लक्ष्मीची बरकती राहते। तर गाईला गुळ आणि हरभऱ्याचा डाळ थोडीशी खाऊ घाला पोळीमध्ये ठेवून, नाहीतर पोळी पिवळी करून तुम्ही ती सुद्धा खाऊ घालू शकता। फक्त गुळाचा खडा सुद्धा गाईला खाऊ घालू शकता। आपल्या तळ हातावर गुळ घ्यायचा आणि तो असा गाईला खाऊ घालायचा। जर आपले तलवे जे आहे हे तळ हात जर गाईने जर असे चाटले तर आणि असे ओढले गेले आपल्या हाताची जी हे, तर हे जे काही दुर्भाग्य असेल आपल्या हातामध्ये जर गाईने ते ओढले, गुळ खाता खाता या साखर या पेढा या काहीही गोड मिठाई जर आपण आपल्या अशा हातामध्ये गाईला दिली आणि गाईने जर खाल्ले आणि हातांना जर तिने हे तलवे चाटले तर आपले भाग्य खूप चांगले होते आणि जे काही दुर्भाग्य असेल तर ते सुद्धा दूर होते। म्हणून गाईला उद्या गुळ आणि हरभऱ्याची डाळ नक्की खाऊ घाला। अमावस्या आहे तर महालक्ष्मी सुद्धा खूप प्रसन्न होईल। श्री स्वामी